नमस्कार मित्रांनो, प्रॉस्पर टेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, टेलिप्राईमच्या या सिरीजमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ॲक्च्युअल क्वांटिटी आणि बिल्ड क्वांटिटी तसंच डिस्काउंट कॉलम आपल्या इन्व्हॉइसमध्ये कसे ॲड केले जातात, त्यांचा वापर टेलिप्राईममध्ये कसा केला जातो, आपण तो रिअल टाईममध्ये कुठं यूज करू शकतो, या सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसंच आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो बघू शकता. आज आपल्याला टॅली मध्ये गोडाऊनचा वापर कसा केला जातो. जर आपल्याला आपला बिझनेससाठी एकापेक्षा जास्त लोकेशन्स असतील तर ते कसे मॅनेज केले जातात ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Access denied. Access granted. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण एक नवीन कंपनी क्रिएट करू. त्यासाठी आपण जाणार कंपनीमध्ये, शट कंपनी. जी रेग्युलर आपली कंपनी चालू आहे तिला आपण बंद केली आणि क्रिएट कंपनी केली. क्रिएट कंपनी केल्यानंतर आपण समजा आपल्या कंपनीचं नाव लिहिलं प्रॉस्पर टेक. कुठे आहे? शहादा, नंदुरबार, महाराष्ट्र. पिन कोड एंटर केला. सगळे जे काही डिटेल्स असतील आपल्या कंपनीचे रिलेटेड आपण इथं एंटर करणार. फायनान्शियल इयर, बुक्स बिगिनिंग फ्रॉम. कंपनी क्रिएट केली. आता कंपनी क्रिएट केल्यानंतर आपल्याला इथं गोडाऊन मॅनेज करायचं. आता याच्यामध्ये आपण या दोन ऑप्शन बद्दल माहिती घेतली, या दोन ऑप्शन बद्दल, आणि त्याच्यानंतरच हे बघितलं. सध्या आपण या ऑप्शन्सला नो ठेवणार. इथं आल्यानंतर बघा क्रिएट मध्ये आपल्याला एक ऑप्शन दिसतोय गोडाऊन नावाचा. आपल्याला काय करायचंय, आपल्याकडे दोन लोकेशन्स आहेत. एक आपली शॉप आहे आणि एक आहे गोडाऊन, ज्या ठिकाणी आपण आपला इन्व्हेंटरी जी असेल ती स्टोअर करतो. मग आपण इथं गोडाऊन्स मध्ये जाणार. अल्टर एक्झिस्टिंग जर केलं तर आपली जी काय मेन लोकेशन आहे ती एडिट करायला तो लागेल. बघा मेन लोकेशन. जर तुम्हाला हेच नाव द्यायचं असेल तर हेच ठेवा. जर चेंज करायचं असेल तर आपण शॉप नाव तिथं देऊन देऊ. एक झाली आपली शॉप लोकेशन. आपल्याला आणखी एक लोकेशन हवी आहे, वेअर हाऊस म्हणजे गोडाऊन. तिथं आपण सेकंड लोकेशन घेतली वेअर हाऊस. याला आपण क्रिएट करून घेतलं. एस्केपनं बाहेर आलो, गोडाऊन्स मध्ये तर गेलो. अल्टर गोडाऊन. हे बघा आपल्याकडे दोन लोकेशन झालं, एक शॉप आणि एक वेअर हाऊस, असं दोन लोकेशन आपल्याकडे झालं. आता आपण आपलं जी शॉप आहे प्रॉस्पर टेक नावाची जी कंपनी आहे त्या ठिकाणी आपण काय करतो, तर समजा आपण लॅपटॉप, कीबोर्ड या गोष्टी आपण सेल करत असतो. तर मग आपण त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय लागेल, तर लेजर्स बनवावं लागते आणि स्टॉक ग्रुप बनवावा लागेल. समजा इथं स्टॉक ग्रुप मध्ये बनवला, आपण लॅपटॉप नावाचा एक ग्रुप बनवला, दुसरा कीबोर्ड नावाचा एक ग्रुप बनवला, सेव्ह केला. एस्केपनं बाहेर आलो. त्याच्यानंतर युनिट कशामध्ये विकलं जाणार आहे, तर क्वांटिटीमध्ये, किंवा मग तुम्ही पीसेस पण देऊ शकता. सेव्ह केलं. एस्केपनं बाहेर. स्टॉक आयटम. आता समजा आपल्याकडे लॅपटॉप आहे 14 इंच. 14 इंच लॅपटॉप. अंडर ग्रुप येणार लॅपटॉप आणि युनिट येणार क्वांटिटी. रेट जर आपल्याला सेट करायचं असेल तर आपण करू शकतो. सध्या आपण त्याला स्किप करतो. दुसरा लॅपटॉप आहे आपल्याकडे 15.6 इंच वाला लॅपटॉप. याला आपण सेव्ह केलं. या पद्धतीने आपण केलं. याच्यानंतर आपण जे काही खरेदी करणार, विक्री करणार, त्यासाठी आपल्याला लेजर क्रिएट करावं लागतात. लेजर या ठिकाणी आपण बनवलं परचेस अकाउंट. अंडर येणार तुमचं परचेस अकाउंट. त्याच पद्धतीने सेल्स अकाउंट, अंडर सेल्स अकाउंट टाईप मध्ये. समजा त्याच्यानंतर आपल्याला संडी क्रेडिटर कडनं, ज्याच्याकडनं आपल्याला खरेदी करायचं आहे, सप्लायर कडनं, त्याचा लेजर क्रिएट करायला लागेल. समजा आपण सप्लायर घेतला हर्षल. हर्षल नावाचा एक सप्लायर आहे आपला, आहे ना आपला संडी क्रेडिटर टाईप मध्ये. शहादा एवढं सेव्ह करून घेतो.
असंच तुम्ही जो आपले कस्टमर आहे त्यांचा लेझर बनवू शकता, पण आपल्याला आता कॅशमध्ये सेल करायचं आहे म्हणून आपण काही लेझर बनवत नाही. एस्केपने बाहेर आलो. इतकं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, जर आपण स्टॉक समरी बघितली, बघ आपल्याकडे काहीच नाही. बॅलन्स शीट बघितलं तिथं पण काहीच नाही. आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला सामान खरेदी करायचं आहे. कोणाकडनं खरेदी करायचं आहे? हर्षलकडनं खरेदी करायचं आहे. त्याच्यामध्ये आपली रिक्वायरमेंट अशी आहे की आपण टोटल 5-5 लॅपटॉप विकत घेणार आहे. दोघं 14 इंच पण 5 घेणार आहे आणि 15.6 इंच पण 5 घेणार आहे. पण त्याच्यामधनं 2 आपण शॉपला ठेवणार आहे आणि 3 आपण वेअर हाऊसला ठेवणार. मग त्याच्यासाठी व्हाउचर्समध्ये जायचं. या ठिकाणी घ्यायचं आपलं परचेस व्हाउचर. परचेस इनवॉइस जो काय असेल तो इथं एंटर करायचा. कोणाकडनं परचेस करतोय आपण? हर्षलकडनं परचेस करतोय. परचेस अकाउंट. काय परचेस केलं आपण? लॅपटॉप परचेस केला. कुठं परचेस केला? बघा येतं आता लोकेशन येते. समजा आपण शॉपला ठेवले 2 क्वांटिटी 25,000 प्रमाणे आणि वेअर हाऊसला आपण 3 क्वांटिटी, असे टोटल आपण 5 हे 14 इंच लॅपटॉप परचेस केले. त्याच्यानंतर दुसरा घेतला 15.6. हा पण शॉपला 2 क्वांटिटी आपण ठेवल्या. समजायचा रेट दिला आपण 50,000 रुपये. आपण अंदाजित रेट टाकतोय आणि वेअर हाऊसला 3 लॅपटॉप ठेवले आपण 50,000. असे टोटल आपण 3,75,000चे लॅपटॉप परचेस केले. ओके, एंटर 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 एंटर. याला सेव्ह करून घेणार. एस्केपने बाहेर आलो. बॅलन्स शीट जर बघितलं तर आपल्याला इथं दिसतंय की आपल्याला 3,75,000 द्यायचे. जर स्टॉकमध्ये गेलो तर इथं आपल्याला लॅपटॉप दिसत आहेत टोटल 5 क्वांटिटी 14 इंच, 5 क्वांटिटी 15.6 इंच. बरोबर. पण याच्यामध्ये शॉपला किती आणि वेअर हाऊसला किती ते आपल्याला डिटेलमध्ये कळत नाही. हे बघा इथं 14 मध्ये 5 दिसत आहे, इथं 5 दिसत आहे. पण आपण परचेस करताना कसे केले होते? 2 आपण शॉपला ठेवले होते आणि 3 आपण वेअर हाऊसला ठेवले होते. आता हे दिसत नाही, ते बघण्यासाठी काय करायचं? डिस्प्ले मोर रिपोर्ट्स मध्ये जायचं. स्टेट इन्व्हेंटरी बुक्स गोडाऊन्स प्रायमरीला जर क्लिक केलं तर बघा इथं आपल्याला दिसेल की शॉपमध्ये 4 आहेत टोटल आणि वेअर हाऊस मध्ये 6 आहेत. आता शॉपमध्ये 4 कुठले आहेत? जर तुम्ही इथं एंटर केलं तर इथं कळेल की दोघं 2-2 आपण इथं ठेवलेले आहेत. या प्रकारे आपल्याला जर डिटेल बघायचं असेल की शॉपला किती वेअर हाऊसला किती आहे तर आपण इथून बघू शकतो. जर आपल्याला फक्त शॉपचं बघायचं असेल फक्त शॉपला एंटर करा, फक्त शॉपचा डेटा दिसेल. वेअर हाऊसला क्लिक केला फक्त वेअर हाऊसचा डेटा दिसेल. या पद्धतीने आपण जे काही सामान आपण गोडाऊन आणि शॉपमध्ये डिवाइड करून ठेवलेला असतो तो आपण असं बघू शकतो. म्हणजे दोघांचा स्टॉक तुम्ही इथं बघू शकता की कुठल्या डिपार्टमेंटला किंवा कुठल्या लोकेशनला किती स्टॉक आहे. ओके, आता कस्टमर आपल्याकडे. आता कस्टमर आपल्याकडे कुठं ना साहजिक आहे शॉपमध्ये येतात. व्हाउचर्स मध्ये गेलो. समजा आपल्याकडे कस्टमर आला. सेल्स कॅश मध्ये आपण त्याला सेल करायचं. सेल्स त्याला आता 14 इंच लॅपटॉप हवंय. बरोबर, त्याला 3 लॅपटॉप हवेत. आपल्याकडे शॉपमध्ये किती आहेत? तर 2च आहे. आता आपण असं काय सांगणार नाही भाऊ तू शॉपमधनं इथून आता 2 घेऊन घे आणि जाता जाता आमच्या गोडाऊन मधनं 1 पिक करून घे, असं आपण म्हणणार का कस्टमरला? नाही. आपण काय सांगणार त्यांना? थांबा आम्ही मागवून देतो. ओके, मग आता आपल्याला काय करायचंय? स्टॉक ट्रान्सफर करायचा आहे वेअर हाऊस मधनं शॉपमध्ये. मग तसं जर आपल्याला करायचं असेल त्यासाठी आपण काय करणार? व्हाउचर्स मध्ये जायचं. इथं गेल्यानंतर बघा इथं ऑप्शन आहे अदर व्हाउचर्स F10. या ठिकाणी ऑप्शन दिसेल आपल्याला स्टॉक जनरल. इथं एंटर केल्यानंतर बघा सोर्स काय मागवतोय आपण? 14 इंच लॅपटॉप. कुठून? वेअर हाऊस मधनं. किती क्वांटिटी? समजा आपण 2 क्वांटिटी मागवून घेतो. आता तिथून जर लॅपटॉप पाठवतोय तर इथं डेस्टिनेशनला काय पोहोचणार? लॅपटॉपच पोहोचणार. किती क्वांटिटी? 2 क्वांटिटी. इथं जर तुमच्याने क्वांटिटी मिसमॅच झाली तर तुम्हाला तिकडे इफेक्ट बघायला मिळेल. म्हणून इथं सेमच घ्यायचं. एस्केपनं बाहेर आलं. असं जर आपण स्टॉक समरी बघितले तर बघा इथं तर काही फरक नाही दिसणार, सेमच दिसेल. पण जर आपण डिस्प्लेमध्ये गेलो इन्व्हेंटरी बुक्स गोडाऊन्स प्रायमरी, आता बघा शॉपला 6 होऊन गेले. शॉपला 6 कुठले झाले? तर 14 इंच जे ते 4 झाले आणि 15.6 इंच 2 झाले. आता असताना आपल्याला 3 सेल करायचे आहेत. मग व्हाउचर्स मध्ये जाणार. सेल्स व्हाउचर कॅश मध्ये सेल करतोय आपण. कुठून विक्री केलं? बघा शॉपला 4 आहेत ना, याच्यातनं 3 आपण सेल केले. कितीला सेल केले? समजा 27,000ला सेल केले. एस्केपनं बाहेर आलो. बॅलन्स शीट जर बघितलं बघा 6,000चा प्रॉफिट झाला. क्लोजिंग स्टॉक इथं 3 लाख. लॅपटॉप 2च उरले. आता 2 कसे उरले? डिस्प्ले
इन्व्हेंटरी बुक्स, गोडाऊन्स, प्रायमरी. बघा इथं 14 इंची शॉपला एक आहे आणि वेअरहाऊसला एक. या पद्धतीने आपण गोडाऊन मध्ये आपलं सामान स्टोअर करू शकतो. तिकडनं आपल्याला गरज पडत असेल तर ट्रान्सफर करू शकतो. आपल्याला वाटलं तर सेम ट्रान्सफर आपण शॉप टू वेअरहाऊस पण करू शकतो. अशा प्रकारे टॅली प्राइम मध्ये आपल्याला गोडाऊनचा रिलेटेड एंट्री पास करता येतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ मधली माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.